हर्षिल 11। हर्षिल 11 के पहले ही फील्डिंग सेट की है उन्होंने और पहली गेंद लेके आए फकीरा। वैयक्तिक पहली और टीम के लिए पहली। सामना करेंगे महेश, लेफ्ट हैंड बॉलर, राइट हैंड बैट्समैन। पहला बॉल घुमाना चाहते थे लेकिन पूरी तरह से बिट हो चुके हैं। बहुत ही अच्छी यहाँ पे बॉलिंग फकीरा द्वारा अपनी टीम के लिए। बहुत ही अच्छी यहाँ पे शुरुआत फकीरा द्वारा, बहुत ही बढ़िया गेंद। ये पहला ओवर की पहली गेंद और ये दूसरी गेंद ऑफ साइड में खेल दिया यहाँ पे महेश ने। जी हाँ, फील्डर के ऊपर से जब तक फील्ड हो 4 रन। पहले ही 4 रन महेश द्वारा यहाँ पे 4 रन। फकीरा की अगली गेंद। सामना करेंगे महेश, 2-11 के ओपनिंग बैट्समैन अनुज और महेश लेग साइड में खेलना चाहते थे। डॉट गेंद। फकीरा की अगली गेंद। सामना करेंगे महेश और ये पहला ओवर ये पावर प्ले का होगा। अंपायर वहां पे गॉगल गिरा है। फकीरा की अगली गेंद। सामना करेंगे महेश। ये पहला पावर प्ले है, पहली ओवर। फकीरा के लेग साइड में खेल दिया यहाँ पे जरूर। जी हाँ, बहुत ही बढ़िया यहाँ पे 6 रन का इजाफा यहाँ पे होते हुए। और ये 10 रन हो चुके हैं यहाँ पे। नया बॉल ये फकीरा की अगली गेंद। सामना करेंगे महेश। ये पावर प्ले का ओवर है यहाँ पे जो मैच खेला जा रहा है धुरी 11 वर्सेस हर्षिल 11 छत्रपति शिवाजी महाराज संकुल चषक आयोजित 2026। इस सुबह का सत्र का दूसरा सामना। महेश फेस करेंगे फकीरा को। फकीरा की पहली वैयक्तिक पहली और टीम के लिए पहली ओवर ले आए और 10 रन हो चुके हैं यहाँ पर 4 बॉल की समाप्ति पर। अगली गेंद महेश को ऑफ साइड में खेलना चाहते थे, पूरी तरह से बेट हो चुके हैं यहाँ पे। इस ओवर की एक खासियत रही है, एक बीट, एक 4, एक बीट, एक 6 और ये फिर से बीट हो चुकी है गेंद। इस ओवर की आखिरी गेंद होगी। देखते हैं महेश क्या कर सकते हैं। सेम रिपीट। जी हाँ, ये भी रिपीट हो चुकी है। डॉट गेंद। बहुत ही अच्छी वापसी फकीरा द्वारा अपने इस पहले ओवर में। 10 रन जरूर दिए है लेकिन 4 आउट बॉलें यहाँ पे देखने को मिल रही है और 10 रन फर्स्ट ओवर की समाप्ति पर बिना कोई विकेट के नुकसान पर। यहाँ पर ये सुबह के सत्र का दूसरा सामना खेला जा रहा है हर्षिल 11 वर्सेस धुरी 11 और एक ओवर की समाप्ति पर 10 रन हो चुके हैं यहाँ पर। ये पावर प्ले की समाप्ति पर 10 रन हो चुके हैं यहाँ पे फकीरा द्वारा की पहली गेंद ओवर पे 10 रन धुरी 11 को यहाँ पे मिल चुके हैं। यहाँ पर अगली ओवर लेके आए। बॉलर नेम प्लीज, बॉलर नेम आर्यन। आपका प्लीज 12th मैन भेजिए कमेंट्री बॉक्स में। हर्षिल 11 के कैप्टन से गुजारिश करना चाहूंगा। आर्यन वैयक्तिक पहली और टीम के लिए दूसरी ओवर ले आर्यन। सामना करेंगे अनुज। आर्यन की ये पहली और टीम के लिए दूसरी ओवर ले आए। सामना करेंगे अनुज और पहला ही बॉल ये फेस करेंगे अनुज इस ओवर का और इस इनिंग का भी। एक ओवर के समाप्ति 10 रन हो चुके हैं यहाँ पे। जो मैच खेला जा रहा है धुरी 11 वर्सेस हर्षिल 11 इस सुबह के सत्र का दूसरा सामना और फर्स्ट इनिंग। विनायक की अगली गेंद। सामना करेंगे अनुज। ऑफ साइड में खेल दिया यहाँ पर। जी हाँ, वहाँ पे कोई फील्डर नहीं। वहाँ पे एक 4 रन जरूर मिलेंगे यहाँ पर। 4 रन से यहाँ पे मिस कम्युनिकेशन शायद फील्डिंग से जरूर 4 रन जरूर मिले यहाँ पे पहली गेंद पे अनुज को। विनायक की अगली गेंद। सामना करेंगे अनुज। चंचल पालों का हार्दिक स्वागत छत्रपति शिवाजी महाराज संकुल चषक 2026
आयोजित में, और लेग साइड में खेल दिया यहाँ पे अनुज द्वारा। जब तक फील्ड हो 1 रन जरूर मिलेगा। एक रन मिलते हुए इस विनायक की गेंद पर 1 रन से संतुष्ट होना पड़ेगा अनुज को। सामना करेंगे महेश। इस ओवर की अगली गेंद विनायक, सामना करेंगे महेश। जी हाँ, खेल दिया अपने फॉलो थ्रू में, उन्होंने फील्ड की है यहाँ पे डॉट बॉल, कोई रन नहीं। बहुत ही अच्छी यहाँ पर विनायक द्वारा बॉलिंग का मुजाहरा करते हुए अपनी टीम के लिए डॉट द्वारा यहाँ पर, और मैं सामना करेंगे विनायक का। यहाँ पे विनायक ने 1 6 और 1 4 जरूर मारा है। देखते हैं अगली गेंद में क्या कर सकते हैं। ऑफ साइड में आ चुके हैं पूरा, कोई यहाँ पर रन नहीं, मिस हो चुके हैं। विनायक की बहुत ही अच्छी बॉलिंग यहाँ पे अपनी टीम के लिए, कोई रन नहीं, डॉट गेंद। ये अगली गेंद लेग साइड में खेलना चाहते थे पूरी तरह, यहाँ पे जी हाँ कट लगा है यहाँ पर, और विकेट का पतन यहाँ पे महेश का। बहुत ही अच्छी बॉलिंग का मुजाहरा यहाँ पर कर रहे हैं अपनी टीम के लिए, बहुत ही अच्छा योगदान, और 1 विकेट लिया है अभी महेश का पतन यहाँ पे 1 विकेट द्वारा। नेक्स्ट बैट्समैन आर्यन, और नेक्स्ट बैट्समैन नेम प्लीज सुमित। धोनी 11 के नेक्स्ट बैट्समैन सुमित। आर्यन का सामना करेंगे सुमित। यहाँ पे स्कोर धीमी गति से बढ़ता हुआ। सोलह रन हो चुके हैं यहाँ पे। दूसरी ओवर है यहाँ पर। सुमित सामना करेंगे विनायक का। इस सुबह के साथ और सामना करेंगे अनुज अवनीश का। ओहो, जी हाँ कट यहाँ पर, हॉट एंड बॉल हो चुके हैं यहाँ पर। बहुत ही अच्छी बैटिंग का मुजाहरा किया था उन्होंने, बहुत ही अच्छी बॉलिंग। अवनीश का अगली गेंद, सामना करेंगे बैट्समैन नेम अमित। अनुज के विकेट का पतन होने के बाद आए हैं अमित। 2 ओवर के समाप्ति पर 1 हो चुका है। ये तीसरे ओवर की पहली गेंद अविनाश की थी, जहाँ पे अनुज आउट हो चुके हैं। कटेन ये तीसरी ओवर है अविनाश द्वारा, वैयक्तिक पहली और टीम के लिए तीसरी। यहाँ पे 19 रन हो चुके हैं यहाँ पे। जो मैं बैट्समैन आए हैं अमित, सामना करेंगे अविनाश का, नीश का सॉरी। लेग साइड में खेल दिया जब तक फील्ड हो। जी हाँ, 1 रन से संतुष्ट होना पड़ेगा यहाँ पे। स्कोर धीमी गति से बढ़ता हुआ 20।
अगर ये मैच जीतना है आपको तो लक्ष्य बहुत ही बड़ा देना पड़ेगा यहाँ पर। जो पहले सत्र का सामना हुआ मामालन वर्सेस राइजिंग स्टार, 66 रन का लक्ष्य था। और अगली गेंद अवनीश की ऑफ साइड में खेल दिया यहाँ पर। एक रन जरूर मिलेगा जब तक फील्ड हो। दूसरे रन की गुंजाइश, जी हाँ, रनिंग बिटवीन द विकेट वहाँ की बहुत ही चुस्त, वहाँ पर 2 रन जरूर मिलेंगे यहाँ पर। 22 हो चुके, स्कोर धीमी गति से बढ़ता हुआ। 3 ओवर, किसी ओवर की शुरुआत है अवनीश की, वैयक्तिक पहली और टीम के लिए तीसरी ओवर। बहुत ही अच्छी यहाँ पे बॉलिंग की है अविनीश ने अभी तक, और लेग साइड में खेल दिया यहाँ पर। जी हाँ, बहुत ही अच्छी यहाँ पे, लेकिन 1 रन से संतुष्ट होना पड़ेगा यहाँ पर। अवनीश की अगली गेंद, स्कोर बढ़ता हुआ 23 रन। लेफ्ट हैंड बैट्समैन सामना करेंगे राइट हैंड बैट बॉलर का अमित। अवनीश की अगली गेंद, अमित को ऑफ साइड में खेलना चाहते थे, पूरी तरह बीट हो चुके हैं यहाँ पर। बहुत ही अच्छी यहाँ पर बॉलिंग का मुजाहरा करते हुए अपनी टीम के लिए अवनीश। डॉट बॉल यहाँ पर। हाँ बोला। चार रन। 3 ओवर के समाप्ति पर 27 रन। 3 ओवर के समाप्ति पर 27 रन हो चुके हैं यहाँ पे। इस इनिंग की आखिरी ओवर होगी। ये जो मैच खेला जा रहा है धुरी 11 वर्सेस हर्षी 11, जो धुरी 11 ने बैटिंग करते हुए 3 ओवर के समाप्ति पर 27 रन हो चुके हैं यहाँ पर। और ये बॉलर ने प्लीज आफ्ताब वैयक्तिक पहली और टीम के लिए चौथी ओवर ले आए आफ्ताब। 3 ओवर के समाप्ति पर 27 रन हो चुके हैं यहाँ पर धुरी 11 के, और इस इनिंग का ये आखिरी ओवर होगा आफ्ताब द्वारा। देखते हैं आफ्ताब अपनी टीम के लिए क्या कर पाते हैं, और जो बैट्समैन है वो क्या कर पाते हैं। इस 6 गेंदों में कितना रन का इजाफा करते हैं अपनी टीम के लिए। आफ्ताब की ये वैयक्तिक पहली और टीम की चौथी ओवर, ये इनिंग आफ्ताब सामना करेंगे बैट्समैन। लेग साइड में खेल दिया यहाँ पर, जी हाँ जरूर। ओहो, अंपायर डिसीजन 6 रन। बहुत ही बढ़िया बैटिंग। ग्राउंड शॉट हो चुका है ये, 1 रन जरूर मिलेगा यहाँ पर। रनिंग बिटवीन द विकेट बहुत ही स्लो यहाँ पे देखने को मिल रही है। आपको ये लास्ट ओवर होगा और जितने से जितने ज़्यादा रन बना सको टारगेट के लिए। ये अमित फेस करेंगे आफ्ताब का। ये अगली गेंद, आफ्ताब की अगली गेंद, ये आखिरी ओवर है इस इनिंग का, जो धुरी 11 वर्सेस हर्षी 11 में खेला जा रहा है मैच। लेग साइड में खेलना चाहते थे, उठा के दे मारा है। जी हाँ, 4 रन जरूर मिलेंगे। बहुत ही अच्छी बैटिंग। 8 रन, 38 रन हो चुके हैं। इस इनिंग की आखिरी ओवर होगी। 3 गेंद शेष इस आखिरी इनिंग की और आखिरी ओवर की। आफ्ताब द्वारा जो चौथा ओवर फेंका जा रहा है, वैयक्तिक पहला और टीम के लिए चौथी ओवर ले आफ्ताब। सामना करेंगे सुमित, लेफ्ट हैंड बैट्समैन टू फेस राइट हैंड बॉलर। ये आफ्ताब की अगली गेंद, सामना करेंगे सुमित। ऑफ साइड में आ चुके, पूरे लेग साइड में खेल दिया फुल टच बॉल लेके, जब तक फील्ड हो। जी हाँ, यहाँ पे कैच के लिए नहीं गए। एक ही रन यहाँ पे, बहुत ही सुस्त यहाँ पे रनिंग बिटवीन द विकेट देखने मिल रही है बैटिंग टीम के द्वारा। फुल टच बॉल का कोई फायदा नहीं उठा पाए। 1 रन मिलेगा जरूर, लेकिन कैच भी ट्राई नहीं हुआ यहाँ पर। इस ओवर, इस इनिंग की आखिरी ओवर आफ्ताब द्वारा। सामना करेंगे अमित। ये
ऑफ साइड में खेल लिया है। जी हाँ, एक रन जरूर मिलेगा। उतनी चुस्त वहाँ पे रनिंग बैटिंग विकेट दूसरे निकले जा रहे हैं। मिस फील्ड यहाँ पर, रनआउट का चांस था यहाँ पर, लेकिन 2 रन से संतुष्ट होना पड़ेगा। बहुत ही अच्छी रनिंग बैटिंग विकेट यहाँ पे देखने को मिल रही है बैटिंग द्वारा लोरी 11 की टीम की। आफ्ताब की अगली गेम सामना करेंगे 41। इस सुबह सत्र का दूसरा सामना धोरी 11 वर्सेस हर्षी 11 में खेला जा रहा है। लेग साइड में खेलना चाहते थे लेकिन समझ नहीं पाया। जी हाँ, 4 रन का जरूर खामियाजा मिला वहाँ पे। बहुत ही अच्छी यहाँ पे इस आखिरी ओवर बैटिंग द्वारा 45 हो चुके हैं। अगर ये मैच जीतना है तो 46 रन का लक्ष्य दिया गया है हर्षी 11 को। इस अच्छा कमबैक किया धोरी 11 ने इस लास्ट ओवर में। अच्छी बैटिंग आखिरी गेंद ओवर में, अच्छा यहाँ पे रन। किशोरीमधील नावाजलेले आपले सुंदर असे गोलंदाज आता वयाच्या मानाने जरा खेळत जरी नसले तरी त्यांचं नाव पंचक्रोशीत पसरलेलं होतं असे आपले साई कदम यांचं देखील इथे आगमन झालं। त्याबद्दल साई कदम यांचं छत्रपती शिवाजी महाराज संकुल यांच्याकडून खूप खूप धन्यवाद। हर्षिल 11 के कैप्टन से गुजारिश करना चाहूँगा आपका 12 मैन प्लीज़ कमेंट्री बॉक्स में भेज दीजिए। हर्षिल 11 के कैप्टन से गुजारिश करना चाहूँगा आपका 12 मैन प्लीज़ कमेंट्री बॉक्स में भेज दीजिए। ये मैच जीतने के लिए हर्षिल 11 को 46 रन का लक्ष्य दिया गया है टूरी 11 की तरफ से। और ये जो मैच खेला जा रहा है 4 ओवर का होगा। फर्स्ट ओवर पावर प्ले। बॉलर नेम प्लीज। हाँ, इरफान। इरफान पहली ओवर टीम के लिए पहली और वेग बिग पहली ओवर ले आया इरफान। ये मैच जीतना है हर्षिल 11 को तो 46 रन का लक्ष्य यहाँ पे 4 ओवर में होगा। पहला ओवर पावर प्ले। बैट्समैन नेम प्लीज। मॉर्कल और साई।
स्ट्राइक साहिल, स्ट्राइक पे मॉर्कल, नॉन स्ट्राइक पे साहिल। फर्स्ट ओवर ले आया है इरफान, टीम के लिए पहली और वैक भी पहली ओवर ले आया इरफान। इस सुबह के सत्र का दूसरा सामना दूरी 11 वर्ष से हर्षी 11 में खेला जा रहा है। छत्रपति शिवाजी महाराज संकुल चषक आयोजित 2026। इस मैच को जीतने के लिए 46 रन का लक्ष्य दिया गया यहाँ पर। इरफान की पहली गेंद, सामना करेंगे मॉर्कल। लेग साइड में खेलना चाहते हैं यहाँ पे, तब तक फील्ड हो, बहुत ही अच्छी फील्डिंग का मुजाहरा अपनी टीम के लिए। रन बचा है, 1 रन से संतुष्ट होना पड़ेगा बैटिंग टीम को, 1 ही रन मिलेगा यहाँ पर। इरफान की पहली गेंद पे 1 रन जरूर मिला है मॉर्कल को। नेक्स्ट बैट साइड पे आए साहिल, सामना करेंगे इरफान का। इरफान की अगली गेंद साहिल को लेग साइड में खेल दिया, यहाँ पर जरूर मिलेगा। जी हाँ, लेग साइड में बहुत ही बढ़िया शॉट, यहाँ पे 4 रन का इजाफा होते हुए। बहुत ही अच्छा यहाँ पे साहिल दौरा, 4 रन। इरफान की अगली गेंद, ये पावर प्ले का ओवर है, ये पावर प्ले का फ़ायदा उठाना चाहेंगे ज़रूर बैटिंग टीम। इरफान की अगली गेंद, सामना करेंगे साहिल। लेग साइड में खेल दिया फिर से एक बार, लेकिन यहाँ पे 1 रन से संतुष्ट होना पड़ेगा जब तक फील्ड हो। बहुत ही अच्छे यहाँ पे फील्डर मौजूद है अनुज द्वारा, फील्डिंग की 1 ही रन से संतुष्ट होना पड़ेगा। सामना करेंगे मॉर्कल, 1 रन का इजाफा होते हुए। इरफान की अगली गेंद, सामना करेंगे मॉर्कल। पहले से इस पोजीशन में आ चुके थे यहाँ पे, और फील्डर के ऊपर से 4 रन, पावर प्ले का फायदा उठाते हुए। मॉर्कल, इरफान की अगली गेंद, सामना करेंगे मॉर्कल। बहुत ही जल्दी पोजीशन में आ चुके हैं यहाँ पर, लेग साइड में खेल दिया है। जब तक फील्ड हो 1 रन जरूर मिलेगा, 1 रन से संतुष्ट होना पड़ेगा यहाँ पर। इरफान की अगली गेंद साहिल को, ये फर्स्ट पावर प्ले ओवर है ये। लेग साइड में खेल दिया यहाँ पे, वहाँ पे फील्डर मौजूद अनुज, बहुत ही अच्छी यहाँ पे। जी हाँ, बहुत ही अच्छे फील्डर है यहाँ के अनुज। छत्रपती शिवाजी महाराज संकुल आयोजित भव्य ओव्हरऑल क्रिकेट स्पर्धा वर्ष 2024, पर्व 3. उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन इथे केलं होतं आणि सुंदर अशी झेल देखील घेण्यात आली होती. पुढील बॅट्समॅन राजा आणि गोलंदाज पुनीत. दुरी 11 देखील उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण करताना आणि संघासाठी गोलंदाजी करायला आले आहेत आता पुनीत. त्यांचं देखील नाव पंचक्रोशीत पसरलेलं आहे. उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन असं त्यांचं.
एका षटकाचं एक षटक संपूर्ण झालं आणि धावफलक 11 रन झालेले आहेत आणि दुसऱ्या षटकासाठी पुनीत तयार आहे. बॉलर टाक आणि त्याची पुनीतचं देखील उत्कृष्ट असं बॉलिंगचं प्रदर्शन. हे तर सेकंड इनिंग आहे. उत्कृष्ट बॉलिंगचं प्रदर्शन आणि त्यांनी चांगला चेंडू टाकत हा चेंडू निर्धाव करून दिला आपल्या संघासाठी. फर्स्ट इनिंग सेकंड इनिंग दोन्ही ॲड करून पहिला फर्स्ट इनिंग करतो. हां त्याच्यानंतर फर्स्ट. उत्कृष्ट असा स्वीप लावून दिलेला आहे आणि सरळ जात आहे चेंडू सीमा रेषा पार चौकार. खूप सुंदर बॅटिंगचं प्रदर्शन इथे राजा यांच्याकडून. खूप सुंदर बॅटिंगचं प्रदर्शन. चुकीला समक्ष मॉर्कल या बॅट्समॅनचं नाव मॉर्कल. खूप सुंदर छान बॅटिंग त्यांनी इथे दाखवून दिली की चेंडू कसाही जरी आला तरी मी ते त्याला त्या चेंडूला सरळ पाठवणार आहे सीमा रेषा पार आणि त्यांनी पाठवला आहे चौकार. रिवर्स मारण्याच्या चक्करमध्ये हा चेंडू निर्धाव करून दिला आहे सुमितनी. आपले बॉल बॉय लटक आपण आहात का? कृपया बाहेर जाणाऱ्या चेंडूला आपण नक्की आणून द्याल त्याबद्दल खूप खूप धन्यवाद लटक यांचं. खूपच सुंदर असा चेंडू त्यांनी टाकलेला होता सुमितने आणि हा पंचांचा निर्णय वाईट चेंडू त्यांनी दिलेला आहे. अतिरिक्त धाव सुमित यांच्याकडून संघाला मिळाली. हर्षिल 11 यांचा धावफलक 17वर पोहोचलेला आहे. एकूण धावसंख्या 17. आणि हा सुंदर असा चेंडू भिरकावून लावलेला आहे पण तिथे घाई गडबडीमध्ये 2 रन धाव होण्यासारखे होते पण त्यांनी न धावता एकच रनावर आपलं समाधान व्यक्त केलेलं आहे. खूप खूप धन्यवाद. आमच्या या ग्राउंडवर जॉन टी यांचं देखील इथे आगमन झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. एकूण चेंडू झालेले आहेत 4 आणि धावफलक 18 रनावर जाऊन पोहोचलेले आहे. आणि हा फिरकावून दिलेला आहे सरळ आणि हा आणि चेंडू झालेला आहे. आणि 2 रनावर समाधान करावं लागलेलं आहे हर्षिल 11 याला. आणि पुनीतचा शेवटचा चेंडू आणि हा पुन्हा फिरकावून दिलेला आहे पण इथे एकाच रनाने समाधान मानावं लागणार आहे हर्षिल 11ला. आणि एकूण धाव फलक 21 रन. 2 षटकामध्ये 21 धावांची साधेदारी खूप चांगली झालेली आहे. अजून 2 षटक बाकी आहेत या संघासाठी.
हर्षिल 11 यांना जिंकण्यासाठी एकूण 12 चेंडूमध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. अटीतटीचा सामना फक्त चौकार आणि षटकार असं इथे पाहायला मिळतं. नवनिर्वाचित सर्व खेळाडू आहेत. उत्कृष्ट फलंदाजीचं गोलंदाजीचं प्रदर्शन इथे पाहायला मिळतं आणि तेच आमच्या छत्रपती शिवाजी महाराज संकुल यांचं ध्येय आहे की नवीन नवीन जे खेळाडू येतात त्यांना खेळण्याची संधी मिळावी, त्यांना देखील पुढे पुढे वाटचालीसाठी जायला मार्ग मिळावा. ज्याप्रमाणे ISPL होतं त्याप्रमाणे आपल्या या जोगेश्वरीमधील, आपल्या महाराष्ट्रामधील, आपल्या मुंबईमधील काही खेळाडू तिथपर्यंत पोचावे, त्यांचं देखील नाव पंचक्रोशीत पोचावं, ह्याच या स्पर्धेचं महत्त्व आहे. याच्यातूनच आपले नवनिर्वाचित खेळाडू आपला चांगला परफॉर्मन्स देतात आणि ते आपले पुढे जाण्याचा प्रयत्न देखील करतात आणि हा प्रयत्न त्यांना यशस्वी पार पडावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुढील गोलंदाज बागेश. हा देखील आणि बागेशचा उत्कृष्ट चेंडू आणि झेल टिपलेला आहे बागेशने. खूपच सुंदर, खूपच पॅव्हेलियनमध्ये पाठवून दिलेलं आहे. बागेश यांचं खूप खूप अभिनंदन. आम्ही आत्ताच म्हणालो की नवनिर्वाचित खेळाडू त्यांना पुढे येण्याचा आपल्याला आपण प्रयत्न करतो. त्याच पद्धतीने बागेश देखील या शिवाई मैदानामधील एक सुंदरचा असा खेळाडू, त्यांनी आपल्या पहिल्याच चेंडूमध्ये पहिलीच विकेट पटकावत आपली जागा निश्चित करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो पुढील निश्चित देखील होईल. भागेश खूपच सुंदर असा गोलंदाज आहे. त्याने आधी पाठवून दिलेला आहे. पहिल्या चेंडूमध्ये उत्कृष्ट असा मार्कलला आपल्या घरी पुन्हा पाठवून दुसरा चेंडू देखील त्यांनी निर्धाव टाकला. खूपच सुंदर बॉलिंगचं प्रदर्शन बागेश यांचं. थांबावं जेणेकरून अंपायरचा डिसिजन मिळाल्यानंतर आपण त्यांना त्यांचा निर्णय कळवू. उत्कृष्ट असा चेंडू त्यांनी कॅच पकडलेला आहे आणि अंपायर यांचा डिसिजन, कृपया आपलं डिसिजन कळवावं. आणि अंपायरने डिसिजन दिलेला आहे ही कॅच आहे आणि विकेट गेलेला आहे. बागेशने पुन्हा देखील आपलं व्यक्तिमत्व इथे सादर केलेलं आहे की हा शिवाईचा मैदान, ही माती ही फक्त माझीच आहे आणि मी याच्यामध्ये मैदानामध्ये राबलेलो आहे आणि त्याचं चीज देखील मला मिळालेलं आहे. उत्कृष्ट असं 2 खेळाडूंना त्यांनी आपल्या परदेशी पुन्हा पाठवलेलं आहे. निर्धाव चेंडू, एकूण 3 चेंडूमध्ये त्यांनी 2 विकेट आणि 1 निर्धाव चेंडू अशा प्रकारची बॉलिंग केलेली आहे. त्याबद्दल भागेश यांचं खूप खूप शुभेच्छा.
आणि अनुज यांनी उत्कृष्ट अशी कॅच या बाउंड्री लाईनवर पकडली. 1 इंच देखील पाठीपुढे झाला असता तर तो षटकार गेला असता आणि खूपच सुंदर कॅच. आणि भागेशचा चौथा चेंडू. उत्कृष्ट असा मारलेला आहे चेंडू आणि धावचित होता होता राहिले. उत्कृष्ट फिल्डिंगचं प्रदर्शन इथे केलेलं आहे. 4 चेंडूवर 2 धावा 2 विकेट असा हा धावता भागेश. एकूण धावसंख्या 22 रनावर पोहोचलेली आहे हर्षिल 11 यांची. आणि भागेश यांची घोडदौड. पण पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असतो आणि पंचांनी आपला निर्णय दिलेला आहे. हा निर्धाव चेंडू वाईट चेंडू भागेशने टाकलेला आहे. एकूण भावेशकडून हर्षिल 11ला मिळालेली धावसंख्या 2. भागेश यांनी 2 रन देऊन 2 विकेट पटकावलेले आहेत. आणि उत्कृष्ट असा चेंडू मारलेला आहे आणि फिल्डिंगचं प्रदर्शन देखील सुंदर. 1च रन मिळालेला आहे तिथे. भागेश यांनी आपल्या जसं आपण म्हणतो की आपला एक होम ग्राउंड असतं, प्रत्येक खेळाडूचं एक होम ग्राउंड असतं आणि होम ग्राउंडवर त्याचं प्रदर्शन हे बघण्यासारखं असतं. तसंच भागेशचं होम ग्राउंड आणि त्या होम ग्राउंडमध्ये भागेशनी उत्कृष्ट आपला परफॉर्मन्स दिलेला आहे. आणि पुन्हा लावलेला आहे चेंडू आणि 2 रन धावण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि पाहूया अंपायरचं डिसिजन. पाहू अंपायरने डिसिजन दिलेला आहे आउट. चार धावा. एकूण धाव संख्या झालेली आहेत 25. आणि ते थोडंसं कोणीतरी सपोर्ट करावा. तिथे घारी एका कबूतरला उडवून न्यायचा प्रयत्न करत आहेत. एखादा जीव आपण वाचवायचा प्रयत्न करू. आणि अंपायर देखील तिथे गेलेले आहेत. त्या कबूतरला उचलून जरा कोपऱ्यात त्या ड्रमाजवळ ठेवा ना. कवी भाऊ अमित जरा उचल ना त्याला. त्या ड्रमाजवळ ठेव. काही नाही करणार. कबूतर आहे ते. घार नाही. जाऊ दे ड्रमाजवळ जाऊ दे. ड्रमाजवळ जाऊ दे कोपऱ्यामध्ये. थँक्यू. आणि 6 चेंडू आणि 21 धावा असं हे आवाहन आता यांना हर्षिल 11 यांना पेलायचं आहे. पाहूया. अशक्य ही शक्य होऊ शकतं हे सगळ्यांना माहिती आहे. आपल्या युवराज सिंगने ज्याप्रमाणे मारले ते 6 चेंडूवर 6 षटकार, त्याप्रमाणेही घडायला काही वेळ लागणार नाही. आपली इच्छाशक्ती प्रबळ असेल तर आपण नक्की जिंकू शकतो. दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा. प्रत्येक संघ आपल्याप्रमाणे जिद्दीची लढाई इथे लढत आहे. आपला परफॉर्मन्स देत आहे. आणि गोलंदाजाचं नाव
आणि हा कल्याण एक्सप्रेस बॉलर होता आणि त्याला एवढा लांब असा दिलेला आहे सीमा रेषा पार. जर आपण चेंडू बघावा रोडच्या पलीकडे गेलेला आहे, रोडच्या पलीकडे चेंडू गेलेला आहे. कृपया आपले बॉल बॉय यांनी चेंडू बघा. लटक भाई जरा रोड के उस पार बॉल गया, जरा देख लो प्लीज. अपने पास बॉल रहना बहुत जरूरी है. आपको विनंती है कि आप जाके उस बॉल को देखिए. रोड के उस पार नारियल के झाड़ में लगा हुआ है और वहां गिरा हुआ है. बहुत सुंदर. नेस्टो ने अच्छी बॉलिंग डाली थी, मगर जिस तरह से अभी मैच बहुत खतरनाक हो रहा है उसी तरह से पहली गेंद पे पहला सीधा षटकार लगाया गया है. नेस्टोचा दुसरा चेंडू हा निर्धाव झालेला आहे. पहिला चेंडू षटकार. नेस्टो देखील कल्याणवरून आलेला आहे. कल्याणमध्ये देखील त्याची प्रचिती खूप मोठी आहे पाहायला गेलं तर. आणि नेस्टोला कल्याण एक्सप्रेस म्हणून ओळखलं जातं. उत्कृष्ट बॉलिंगचं प्रदर्शन आहे नेस्टो याचं. पहिला षटकार जरी लागावला तरी दुसरा चेंडू त्यांनी निर्धाव टाकलेला आहे आपल्या संघासाठी. प्रयत्नशील आहेत नेस्टो. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा. दुसरा कोणता ॲप भारी आणले नाव लिहा मग आपल्याला सगळ्याच्यावर तसंच आहे नाव लिहा. लाईव्ह लावून मतलब आणि पुन्हा एकदा फटका दिलेला आहे. पाव्या जातो आहे का आणि हा गेलेला आहे सीमा रेषा पार चौकार. पाहायला गेलं तर करो या मरो अशी परिस्थिती हर्षल 11 साठी आणि भुरी 11 साठी देखील. कारण की स्पर्धा ही स्पर्धा असते आणि स्पर्धेत जिंकण्यासाठी जीवापाड मेहनत करावी लागते. ती देखील मेहनत दोन्ही संघ करत आहेत. 2 चेंडू 11 धावा, 2 बॉल 11 रन. आणि नेस्टो पुढील चेंडूसाठी. आणि हा पुन्हा भिरकावून दिलेला आहे. पाहूया आता उत्कृष्ट फिल्डिंग बरोबर छान आणि ही कॅच पकडलेली आहे. धडपडतो आणि पकडतो त्याचप्रमाणे ही कॅच पकडण्यात आली. खूपच सुंदर
असं कॅचचं प्रदर्शन होतं इथे आणि ह्यालाच म्हणतात टर्निंग पॉइंट. हाच होता मॅचचा टर्निंग पॉइंट. जर हा षटकार गेला असता तर दोन्ही संघासाठी खूप खतरनाक होतं आणि इथे उत्कृष्ट असं फिल्डिंगचं प्रदर्शन त्यांनी केलेलं आहे. मॅस्ट्रोच्या देखील जीवात जीव आलेला आहे की हा चेंडू 6 गेला असता तर आज अटीतटीचा सामना खरंच गळा देखील आलेला होता आणि शेवटचा चेंडू 11 धावा. आणि सुंदर असा बॉल आणि हे प्रदर्शन आहे पिंटू यांचं. एक वेळेला असं प्रदर्शन होतं आपलं सौरव गांगुली यांचं. टी शर्ट काढून गोल 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 गर 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 फिरवलं होतं. पण पिंटू यांचं पोट बाहेर असल्यामुळे ते पोट पुन्हा दिसून आलेलं आहे. पिंटू यांना खरंच आम्ही विनंती करतो की त्यांनी जिम जॉईन करावी. आपले 6 ॲप्स आम्हाला पाहायचे आहेत पुढच्या मॅचला. आलेला आहे तुमचा प्लेयर आलेला आहे. बागेश तुमचा प्लेयर आला आहे. तो बघा फोटो काढायला. बागेश आलाय प्लेयर. तो बघ तो बघ तो बघ आलाय प्लेयर. मामा 11 आणि दुरे 11 कृपया टॉस करण्यासाठी लवकरात लवकर या. पिंटू कृपया कॅप्टनला पाठवा. आणि हर्षिल 11 आणि धुरे 11 कृपया आपल्याला नम्र विनंती करतो आम्ही की आपले एंट्री फी बाकी आहे. कृपया आपण आपली
आम्ही आपल्याला विनंती करतो की ज्यांना ज्यांना सामनावीर म्हणून जी टी शर्ट मिळाली आहे तर होणाऱ्या पुढच्या स्पर्धेमध्ये ते त्यांनी ती टी शर्ट घालून खेळायचं आहे, जेणेकरून आपण जी केलेली मेहनत आहे ती यूट्यूबच्या माध्यमातून लोकांसमोर येईल आणि आपलं देखील प्रोत्साहन वाढेल. यासाठी ही स्पर्धा आपण इथे भरवली होती. छत्रपती शिवाजी महाराज संकुल यांच्या टॉस साई 11 दोरी 11 वर्सेस मामा 11. ये जो मैच खेला जाएगा अभी, ये तीसरा मैच जो खेला जाएगा, दो विनर टीम के बीच जो खेला जाएगा मैच, दोरी 11 वर्सेस मामा 11. कौन जीता? रवि भाई कौन जीता? मामा 11 ने टॉस जीत लिया है.